नमस्कार सर्वांना, माझा सर्व परीक्षा देणारे शिक्षक, पात्रता परीक्षा देणारे सर्व माझे शिक्षक बांधव, आज आपण खूप महत्वाचा टॉपिक म्हणजे यामध्ये काही जे PYQ आहेत ते पाहणार आहोत. पार्ट 2026 2026 इंग्लिश PYQ विश्लेषण सेकंदात उत्तर कसं निघतं हे तुम्हाला आपल्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर युट्यूबवर आणि आपल्या प्लस गुरु या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आपण डिटेलमध्ये जाऊया. पहा, प्लस गुरु नावाचा जे आपला काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे यावर आपण डिटेल पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की आपल्या पहा TET 2026 पहिल्याच प्रयत्नात मिळवा 120 प्लस गुण. आपण हे 120 प्लस गुण कसे मिळवायचे त्यासाठी आपला लँग्वेजवर जास्त काय पाहिजे, पकड पाहिजे. लँग्वेजवर आपलं जास्त त्याच्यावर आपलं प्रभुत्व पाहिजे. त्यासाठी सहजच पास व्हाल त्यासाठी आपला एकमेव असा फेमस आणि प्रसिद्ध असणारा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लस गुरु आहे. तर पहा, यामध्ये तुम्हाला पुढचं माहिती देतो. पहा, हे असं आपलं ऍप आहे ते प्लस गुरु नावाचं, ज्यामध्ये मास्टर बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इंग्लिशचे रेग्युलर लेक्चर मी घेणार आहे. आठवड्यातून 3 ते 4 लेक्चर आपले त्यावर होत जातील. आणि युट्यूबवर तसं आम्ही तुमचं फास्ट मध्ये जे काही रिव्हिजन आहे ते तर घेणारच आहोत. तर पहा, फक्त शिक्षकांसाठी समर्पित असणारा हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्या भावी शिक्षकांना निश्चितच मदत होईल. आता हे नंबर आहेत, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचण आली तर ते त्याचं सोल्युशन होईल. तर एकदा तुम्ही सविस्तर पाहून घ्या, तुम्हाला पूर्ण दिसतंय का. तर असं ही एक आहे. तर आपण आता वळूया आपल्या प्रश्नाकडे. हे तीच माहिती दिलेली इथं. त्यानंतर पुढे हा पहिला प्रश्न आहे. यामध्ये खूप महत्वाचा आहे. हा मागील परीक्षेला प्रश्न आलेला आहे, ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वर्ब. या वाक्यामध्ये अल्टरनेटिव्ह वर्ब वापरायचा आहे. बघा, वेन वी रीच द स्टेशन द प्लेयर्स डॅश डॅश ऑलरेडी. आता इथं फिल इन द ब्लँक्स होती, इथं फिल इन द ब्लँक्स होती. यामध्ये कोणतं इथं फिल इन द ब्लँक्स होती, तर यापैकी कोणतं वर्ब आपल्याला त्यामध्ये वापरता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, याचं थोडस यापैकी कुठला वापरता येईल आपल्याला पाहायचं आहे. तर कधी लक्षात ठेवा, हा सिंपल पास्ट आहे आणि सिंपल पास्ट असल्यानंतर पुढील वाक्यामध्ये परफेक्ट पास्ट असतो. म्हणून याचं जे उत्तर आहे ते काय असणार आहे, हॅड गॉन. अशा पद्धतीने सेकंदात उत्तर येतं. त्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, रूल्स. आणि हे रूल्स आपण आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहणार आहोत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपला जो आहे प्लस गुरु, जो इथे दिसतो तुम्हाला. ठीक आहे, चला तर आपण पुढे पाहू. पुढचा प्रश्न कसा आहे, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स. आता इथे तुम्हाला अंडरलाईन करून दिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो की अंडरलाईन कोणतं आहे. दॅट, बघा इथे दिलेलं आहे, द पेशंट वॉज शुअर दॅट ही वुड रिकवर. दॅट ही वुड रिकवर हा जो प्रश्न आहे इथे दिलेला, पहा यामध्ये जो प्रश्न कोणता आहे ज्यामध्ये अंडरलाईन करायचे, तर ती ही आहे. पहा, यामध्ये याला अंडरलाईन आहे. मग हे काय आहे, द पेशंट वॉज शुअर दॅट ही वुड रिकवर. म्हणजे यामध्ये काय सांगितलं, ज्यावेळेस नाउन क्लॉज कशाला म्हणतात, ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये जर तो घटक नामाची म्हणजे कर्त्याची किंवा कर्माची भूमिका पार पाडत असेल. मग इथं हे वर्ब झालं, ही त्याचं ऍडवर्ब झालं, आणि मग त्याच्यानंतर पुढे जी काही माहिती दिली हे ऑब्जेक्ट आहे. मग हे ऑब्जेक्ट काय म्हणून कार्य करतंय, तर नाउन म्हणून कार्य करतंय. मग याला कुठला क्लॉज म्हणायचं, तर नाउन क्लॉज म्हणायचं. म्हणून हे नाउन क्लॉज आहे. त्यासाठी जे काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय, चूज द करेक्ट. यामध्ये 3, 4, 5 असे प्रश्न आहेत. करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर यामध्ये कधी लक्षात ठेवायचं, सॅटेलाइट या स्पेलिंग मध्ये टी डबल कधीच नसतं. म्हणून यामध्ये हा प्रश्न गेला. सॅटेलाइटच्या स्पेलिंग मध्ये तुम्हाला तिथं दिसतंय की ज्यामध्ये टी नसते, तर आपल्याला सॅटेलाइटची स्पेलिंग अशी माहिती असावी जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर काढता यावं.
इथं काय दिलं, टी डबल दिलं, त्यामुळे हे चुकीचं आहे. आपण याचं कलर थोडासा बदलू. इथं हे चुकीचं आहे, इथं हे पण चुकीचं आहे. इथं SATE LLITE इथं 2 वेळेस टी म्हणजे एल येते यामध्ये एकाच वेळेस एल दिले, टी एक वेळेस दिले तर एकाच वेळेस एल दिले, आणि ते टी एक वेळेस आहे पण एल 2 वेळेस आहे, म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे तर हे असणार आहे. मग सॅटेलाइटची स्पेलिंग काय येते तर SATELLITE ही सॅटेलाइटची स्पेलिंग आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. यामध्ये याच्यातच प्रश्न आहेत नंतरचे. तर पुढचा प्रश्न तुम्हाला दिसतोय खाली. चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. एक्झॉल्ट, ओशवर्स अँड रिंग. इथं माहिती दिली आहे, रिंग ओ बेल्स. आता पहिला ऑप्शन आहे सिमिली, मेटाफोर, क्लायमॅक्स, अपोस्ट्रोफी. कधी लक्षात ठेवायचं, जर आपण हाक मारण्याच्या उद्देशाने किंवा कोणाला उद्देशाने, आवाजाच्या उद्देशाने जर वाक्य असेल किंवा लाईन असेल तर ते नेहमी अपोस्ट्रोफी अलंकार असतो. ज्यामध्ये सिमिली मध्ये काय असतं सिमिली मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर यामध्ये ॲज, लाईक असे शब्द येतात ज्यामध्ये कंपॅरिझन केलेलं असतं. मेटाफोर म्हणजे रूपक असतो, आणि यामध्ये क्लायमॅक्स म्हणजे विरोधाभास अलंकार, म्हणजे यामध्ये विरोधार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या असतात. आणि रूपक अलंकारामध्ये कर्ता हा म्हणजे उपमेय आणि उपमान हे एकच आहे हे असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे कर्ता ज्याच्याविषयी आपण म्हणतो आमच्या गावचा भीमराव शिवाजीच आहे, म्हणजे त्याला शिवाजीची उपमा अशी दिली जाते, म्हणजे मेटाफोर त्याला म्हणतात. म्हणजे इनडायरेक्ट कंपॅरिझन ज्यावेळेस होतं तेव्हा मेटाफोर असतं. इनडायरेक्ट कंपॅरिझन, डायरेक्ट त्यामध्ये असं कंपॅरिझन दर्शवत नाही, त्याच्यात कंपॅरिझन असतं पण असे कंपॅरिझन दर्शवणारे शब्द त्यामध्ये येत नाही. यामध्ये चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ कॉम्बॅट. आता कॉम्बॅट या शब्दाचा अर्थ विचारला इथं, म्हणजे सिनोनिम विचारलं, म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला काढायचा आहे. समानार्थी शब्द, मग समानार्थी शब्द आपल्याला कसा निघेल, कधी निघेल तर सिंपल आहे. काय तर याचा अर्थ काय होतो, भांडण होतो. मग इथं सांगायचं झालं तर कॉम्बॅटचा अर्थ सिनोनिम याचा परफेक्ट बसणारा त्यासाठी जो शब्द आहे तो म्हणजे झगडा, भांडण आपण त्यामध्ये म्हणू शकतो. त्यामधला हा त्याचा एक शब्द आहे जो त्याला सूट होतो, फाईट. तर अशा पद्धतीने हे आपण हे येथे काही एक्झाम्पल पाहिले. त्यानंतर पुढे काही क्वेश्चन आहेत ते आपण पाहू, ज्यामध्ये हे दिले चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स यामध्ये ओळखायचे आता, हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो असं वाक्य आहे. मग यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स कोणतं, तर निश्चितच या वाक्याचा अर्थ आपल्याला असर्टिव्ह मध्ये करायचा आहे. मग याला म्हणजे इथं सांगत आहे की एखाद्या बर्गलरने विंडो काय ओपन करावी, बरं कशी ओपन करू शकतो असं सांगितलंय. मग याचा अर्थ काय आहे की द बर्गलर कांट ओपन द विंडो, म्हणजे त्या वाक्याचा जो अर्थ आहे तो असा होतो. त्या वाक्याचा अर्थ कसा, तर या पद्धतीने द बर्गलर कांट ओपन द विंडो, अशा पद्धतीने त्याचा अर्थ आपल्याला तिथं होताना दिसतो. म्हणून हे वाक्य त्यामध्ये काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, या वाक्याचं हे असर्टिव्ह आहे. वाक्याचे प्रकार असतात पहिला आहे असर्टिव्ह, नंतर आहे इम्पेरेटिव्ह, नंतर आहे इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह मध्ये पुन्हा फरक, त्याच्यामध्ये टाईप असतात. यामध्ये एस नो टाईप एक असतं आणि WH टाईप, आणि शेवटचा आहे एक्सक्लामेट. याचे आपल्याला नियम सर्व माहिती पाहिजे. नियम माहिती असतील तरच आपल्याला, किंवा यांच्या व्याख्या माहिती असतील तर आपल्याला ते वाक्य कोणते आणि कशा पद्धतीने काढले जातात हे पाहायला भेटणार आहे. आपण डिटेलमध्ये आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर याची माहिती आपण डिटेल पाहणार आणि शिकणार. तर यामध्ये अजून काही माहिती दिली हे झाले वाक्य. त्यानंतर आपण पुढचं वाक्य पाहू. पुढच्या वाक्यामध्ये काय दिलंय हे वाक्य आहे ज्यामध्ये काय सांगितलंय, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. मागच्या तासामध्ये मागील PYQ मध्ये घेतलं होतं, ज्यामध्ये मी सांगितलं होतं मागचं पण लेसन पाहून, त्यामध्ये मी
स्पष्टीकरण दिलेलं आहे. दिलेलं वाक्य हे त्याचा वाक्याचा प्रकार आपल्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे. मग हे जे वाक्य आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे समोरचा दिलेला. मी याचे टाईप तुम्हाला सांगितले होते की या वाक्याचे काय असतात, पार्ट असतात. जसं रिपोर्टर, रिपोर्टिंग स्पीच, रिपोर्टेड वर्क, लिसनर, असे त्याचे पार्ट असतात. हे जे पुढचं वाक्य आहे हे आहे रिपोर्टिंग स्पीचचं. मग हे रिपोर्टिंग स्पीचचं जे वाक्य आहे ह्या रिपोर्टिंग स्पीचच्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य येते तर ते आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या काळात बदल होतो. मग आता इथं कंजक्शन काय असतं तर आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स समजलं की त्यामध्ये एक तर कंजक्शन वाय येतं आणि दिलेल्या काळाचा बदल होतो. दिलेला मला कोणता वाटतो हा परफेक्ट पास्ट आहे, तर या परफेक्ट प्रेझेंट आहे, तर मग बदल कशात होणार आहे परफेक्ट पास्ट मध्ये होणार आहे. आणि कंजक्शन म्हणून वाय जास्त राहणार आहे आणि इथं रिपोर्टेड वर्ब सेड ऐवजी आस्क येणार आहे, तर आलेलं आहे. आणि इथं ही बोलतोय म्हणजे इकडे यू चा काय बनणार आहे ही बनणार आहे. परंतु हा ही कुठे असेल हा WH वर्ड नंतर लगेच असेल, म्हणजे वाय नंतर लगेच असेल. तर वाय नंतर लगेच WH वर्ड कुठं कुठं म्हणजे ते ही कुठं कुठं आलं तर इथे एक आलं आणि इथे एक आलं आणि इथे एक आलं. आता हे 3 वाक्य आहेत. यामध्ये हे दॅट येणं गरजेचं नाहीये. हे दॅट चुकीचं आहे. का चुकीचं आहे कारण आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स घेतो. दॅट हे फक्त असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये येतं. कोणत्या वाक्यात येतं हे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये दॅट येतं. दुसऱ्या याच्यामध्ये ते येत नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल मी तुम्हाला अजून बोल्ड मध्ये थोडस माहिती देतो की हे खूप महत्वाचं आहे. पहा इथं सांगितलेलं आहे की हे दॅट इथं जे वापरलंय दॅट हे दॅट असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये येतं. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये याचा जास्त वापर होतो. असर्टिव्ह सेंटेन्स इथं वाय नंतर हे आलेलं आहे, इथं वाय नंतर हॅड आलेलं आहे. बघा आपल्याला डायरेक्ट हॅड नाही पाहिजे. आपल्याला जे काही काळ बदल होणार आहे ना दिलेला काळ काय आहे परफेक्ट प्रेझेंट आहे. परफेक्ट प्रेझेंटचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय परफेक्ट पास्ट मध्ये करायचंय. परफेक्ट पास्ट मध्ये हे नियमामध्ये असतं. परफेक्ट पास्ट मध्ये रूपांतर करायचं. मग यामध्ये कोणता परफेक्ट पास्ट आहे तर हा परफेक्ट प्रेझेंटच दिलाय जसाच तसा. इथं परफेक्ट पास्ट दिसतोय, इथं परफेक्ट पास्ट दिसतोय, इथं सुद्धा परफेक्ट पास्ट दिसतोय. परंतु इथं काय केलं यांच्यामध्ये ह्या तिन्ही मध्ये बदल काय आहे पहा. इथं वाय घेतलं, वाय नंतर लगेच हॅड दिलं तर हा स्टेटमेंट बनणार नाही. नियम काय आहे दिलेलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याचं स्टेटमेंट करायचं. WH जे वर्ड आहे त्या वर्डला कनेक्टिव्ह म्हणून कार्य करायचं असं त्यामध्ये माहिती दिलेली. आता यामध्ये म्हणून हे वाक्य हे इथं कट होतं ज्यामध्ये हे दॅटमुळे हे कॅन्सल होतं आणि आपलं जे उत्तर आहे ते 3 नंबरचं ऑप्शन. तुम्हाला समजलं असेल. या प्रश्नाचं जर तुम्हाला अजून एक्सप्लेनेशन नसेल कळलं तर तुम्ही मला कमेंट मध्ये खाली माहिती देऊ शकता आणि माहिती सांगू शकता. आणि सुरुवातीला सांगितलेली जी काय आपले महत्वाचं जे काही तुम्हाला मी ऍप बद्दल सांगितलेलं ते पण तुम्ही लगेच डाउनलोड करायचं प्ले स्टोर वर जाऊन आणि लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. आपलं हे जे लेसन आहे ते मागील काही टीईटीच्या परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन आहेत. एका सेकंदात उत्तर कसं काढायचं याच्या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा आता यानंतर पुढचा प्रश्न तो सिलेक्ट द करेक्ट नायदर नॉर आन्सर ऑफ द गिव्हन सेंटेन्स. आता पहा नायदर नॉर काढायचं आपल्याला. नायदर नॉर काढताना यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची 2 वाक्य आहेत. पहा विजय डिडंट पे अटेन्शन टू पॅरेंट्स. आता इथं मी तुम्हाला सांगतो हे असे प्रश्न नायदर नॉरचे सोडवताना काय करायचं तर पहा इथं सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे तर हे डिडंट पे अटेन्शन टू पॅरेंट्स. डिडंट पे सारखा भाग आपण बघलेला आणि हे लर्न हा वेगळा बघायला लर्न फ्रॉम टीचर्स. आता डिडंट म्हणजे पे अटेन्शन टू पॅरेंट्स आणि लर्न फ्रॉम टीचर्स हे 2च वेगळे. बघा मग काय ना मग हे पास्ट दिलेलं आहे. मग त्यावेळेला विजयंत नायदर पेड इथं लयच आपल्याला काय लिहायला लागेल विजयंत पेड नायदर अटेन्स टू पॅरेंट्स अँड लर्न फ्रॉम टीचर्स असं वाक्य पाहिजे.
म्हणजे वाक्यामध्ये आपल्याला त्याचा प्रकार बरोबर लक्षात आला पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला वाक्य काय होणार आहे, सुटणार आहे. पहा, यामध्ये आपण पाहिलं नायदर पेड अटेन्शन, नायदर पेड अटेन्शन, यामध्ये जे उत्तर आहे आपलं ते कोणतं असणार आहे, टू पॅरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर्स. म्हणजे नायदर नॉरचा वापर करायचा, हे यामध्ये नॉर लर्न फ्रॉम टीचर्स. विजय पेड नायदर, इथं नायदर अगोदर पाहिजे होतं, त्यामुळे हे चुकीचं झालं, हे चूक आहे. विजय नायदर पे, इथं आपला जो काळ आहे तोच राहिला पाहिजे, इथं काळ बदलला, इथं काळ बदलला, म्हणून हे दोन ऑप्शन कट झाले. मग हे विजय नायदर पेड अटेन्शन टू पॅरेंट्स, हे पहिलं वेगळं आणि त्याच्यानंतर हे दुसरं उर्वरित वेगळं. म्हणजे इथं आपण काय भरलेलं आहे, नॉर, आणि इथं काय आहे, नायदर. म्हणजे हे दोन्हीच्या मध्ये ते आलं पाहिजे. आणि काळ जो आहे तो जो विचारलेला आहे, यामुळे हा काळ कोणता आहे, सिंपल पास्ट आहे, सिंपल पास्ट. म्हणून वाक्यामधला काळ सुद्धा काय पाहिजे, सिंपल पास्ट पाहिजे. तर या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स दाखवलेला आहे, पण इथं पेड हा शब्द अगोदर घेतला, नायदर अगोदर पाहिजे होता, नंतर पेड पाहिजे होता, असं त्यामधला फरक आहे. इथं क्रियापद V1 घेतला, इथं V1 घेतला, म्हणून हे ऑप्शन चुकलेले आहे आणि पहिलं ऑप्शन आपल्या यामधलं बरोबर आलेलं आहे. निश्चितच तुम्हाला हा पण प्रश्न कळलेला असेल. यानंतर जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आपण पाहूया. पहा, आता पहा, यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, तर चूज द करेक्ट सो दॅट sentence of the given sentence. It is too difficult for Keshav to pay heed to the teacher. कधी लक्षात ठेवायचं, आपल्याला ज्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं हे महत्वाचं आहे. आपल्याला काय भरायचंय, सो दॅटचं वाक्य भरायचंय. मग वाक्यातील यामधलं काय काय निघून जाईल, वाक्यातील दोन घटक यामधले निघून जातील. कोणते कोणते, हे टू निघून जाणार आहे, हे टू निघून जाणार आहे आणि हे टू निघून जाणार आहे. मग त्या टूच्या जागी, त्या टूच्या जागी आपल्याला काय वापरायचंय, हे पहा, हे नंबर आहेत. प्लस गुरु हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, त्यावर तुम्ही जायचं प्ले स्टोअरवरून आणि लगेच डाउनलोड करायचं. पहा, आता एक लक्षात घ्या, यामध्ये सो दॅट लगेच वापरलं. इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे हेड टू द टीचर. आता तसं नाही, इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कुडंट. म्हणजे काय असतं माहितीये का, जे वाक्य दिलेलं आहे ना, ते वाक्य आपण सांगताना आपल्याला ते वाक्य कशामध्ये असलं पाहिजे, तर ते आपल्याला काळात त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. इथं पे हेड टू द टीचर. मग यामध्ये जे काही उत्तर आहे ते आपलं कोणतं असणार आहे, आपल्याला निगेटिव्ह यामध्ये दर्शवता आलं पाहिजे. टू डिफिकल्ट, ते जास्त कठीण आहे टू केशव टू पे हेड टू द टीचर. हेड म्हणजे अटेन्शन, त्याचा अर्थ होतो कुडंट पे हेड टू द टीचर. मग हे पहिलं वाक्य तर त्यामध्ये येणार नाही. कुडंट पे हेड टू द टीचर. इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट. मग आपण इथं दॅट वापरलं, सो दॅट. इथं सो वापरलं आणि इथं दॅट वापरलं. ही कुडंट पे हेड टू द टीचर. मग त्या वाक्याचं आपल्याला ज्यावेळेस आपण टू ला रिप्लेस करतो आणि सो दॅट वापरतो, त्यावेळेस ते वाक्य निगेटिव्ह करावं लागतं. आणि निगेटिव्ह एक्सप्रेशन आपल्याला ते, इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कुडंट, असं त्याचं ते उत्तर राहणार आहे. बाकीचे का राहून झाले, तर त्याचं कारण आहे, इथं केशव दिला आणि इथं कांट वापरलंय, म्हणून इथं नंतर इथं कुड वापरलं, इथं होकारार्थी सेंटेन्स वापरला आणि इकडे कांट वापरला. सिंपल प्रेझेंट टेन्स तिथं वापरलेला आहे. मग इथं काळात त्यामध्ये बदल करावा लागतो, त्याचे काही विशिष्ट नियम असतात, ते नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मी पटकन तुम्हाला सेंटेन्स हे काढलं, त्याचं कारण आहे की आपल्याला ते सर्व नियम आपल्याला जाणीव आहे, त्याची माहिती आहे. तर अशा पद्धतीने हे झाले आपले जे काही प्रश्न आहेत PYQ तुम्ही पाहिले, ज्यामध्ये आपल्याला बरेच माहिती यामधून कळली असेल. तर अशा पद्धतीने हे आपलं प्ले स्टोअर आहे, प्लस गुरुवर प्ले स्टोअरवर हे आपलं ऍप आहे, फक्त शिक्षकांसाठी समर्पित आहे. मास्टर बॅच हे आपली बॅच, ज्यामध्ये पेपर 1 1499, पेपर 2
1499, पेपर दोन्ही घेतले तर 1999 म्हणजे 1500 ते 2000 या एवढी त्याची फीस असणार आहे. आणि त्वरा करा आणि हे लवकरात लवकर आपलं बॅच प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. आणि निश्चितच तुम्हाला आजच्या लेसन मधून, आजच्या तासांमधून निश्चितच काही ना काही माहिती तुम्हाला जरूर भेटली असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. यानंतर आपण पुढचे जे PYQ असतील ते सलग आपण 30 PYQ कंटिन्यू घेणार आहोत, जे काही 40 ते 50 मिनिटाचं आपलं ते लेक्चर असेल. तर निश्चितच कमेंट करा आणि आवाज व्यवस्थित तुम्हाला कसा वाटतो, व्यवस्थित प्रश्न समजले का याचंही कल्पना तुम्ही देत चला, जेणेकरून याच्यामध्ये काही बदल करता येईल. थँक्यू, धन्यवाद.